नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता रविवारी आहे सर्वपित्री अमावस्या. जर आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या दिवशी आपल्याकडून काही सेवा घडल्या नसतील, काही सेवा राहिल्या असतील, तर मग आपल्याला काय करायचं आहे की काही कारणामुळे आपल्या घरामध्ये काही दोष लागत असतात. तर ज्या काही आपल्याकडून चुका झाल्या असतील आपल्या पूर्वजांची सेवा करण्यामध्ये, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष असेल, आजारपण असेल, काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर हे घेऊन पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे. जात असताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे. सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला आपण जे जल घेऊन गेला आहे तर ते जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचा आहे आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे. काही चुका झाल्या असतील तर माफ करा असे सांगायचं आहे. असा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही पितृदोष असेल तो नष्ट होतो.